नमस्कार. विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आजची कहाणी आहे ती डोनाल्ड ट्रम्प यांच्या शेपूट घालण्याची. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, पण आता मात्र युद्ध करून बहुतेक थकले आहेत आणि या युद्धखोर डोनाल्ड ट्रम्प यांना युद्धाच्या 24व्या दिवशी इराणच्या समोर नाक घासावं लागतंय. डोनाल्ड ट्रम्प यांना अखेर उपरती झालेली दिसतेय. पुढचे 5 दिवस इराणच्या कुठल्याही तेल साठ्यावर किंवा ऊर्जा केंद्रावर आपण हल्ले करणार नाही असं ट्रम्प यांनी जाहीर केलंय. गेल्या आठवड्याभरापासून आपण म्हणजेच अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा सुरू आहे. ही चर्चा यशस्वी ठरतीये असा दावा युद्धखोर ट्रम्प करतायत. ट्रम्प नेहमीच आपल्या पद्धतीनं घडतंय त्यापेक्षा 5 पट अधिक वाढवून सांगत असतात आणि म्हणून हे ट्रम्प असंही म्हणतात की पुढचे 5 दिवस अमेरिका इराणवर हल्ला करणार नाही याची ते ग्वाही देतात. नुसती ग्वाही देऊन ट्रम्प थांबत नाहीत. ते असंही सांगतात की त्यांनी त्यांच्या लष्कराला म्हणजे अमेरिकेच्या सैन्याला असे आदेश दिलेले आहेत की पुढचे 5 दिवस हल्ले काही करायचे नाहीत. दुसरीकडे इराण थोडंच ऐकतोय. इराणनं या संपूर्ण प्रकरणामध्ये थेट भूमिका घेऊन सांगितलंय की अशी कुठली चर्चा अमेरिकेशी झालेलीच नाहीये. न अशी चर्चा झाली आहे न इराणनं माघार घेतली आहे. अमेरिकेच्या घोषणेच्यामुळे तेल क्षेत्राला मात्र एका क्षणात मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण ट्रम्प यांच्या घोषणेच्या नंतर म्हणजेच तात्पुरत्या का होईना पण 5 दिवसांच्या युद्धसंधीच्या निमित्तानं तेलाचे वाढलेले दर जे काल परवापर्यंत $100 पलीकडे प्रतिपिंप गेले होते ते आता प्रतिपिंप $96 पर्यंत घसरलेले आहेत. येत्या काही दिवसातच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल जहाज येऊ जाऊ शकतील अशी आशा सुद्धा अख्ख्या जगाला निर्माण झाली आहे. कारण गेल्या 24 दिवसांपासून आशियाई देशांचं तेल आणि त्यांचा नैसर्गिक वायूचा पुरवठा आखातामध्ये अडकून पडलाय. हे सगळं असलं तरी इराणच्या एका बाबीकडे लक्ष वेधलं गेलं पाहिजे. ती बाब आहे हिमतीची आणि धैर्याची सुद्धा. जगातील सर्वात बलाढ्य वायुदल असलेली अमेरिका आणि जुना शत्रू इस्रायल यांचे संयुक्त हल्ले हा देश एकट्यानं सध्या पेलतोय, झेलतोय, परतवतोय सुद्धा. इराणच्या मदतीला न चीन आला न त्यांचा जुना दोस्त रशिया. तरीही जगातल्या सध्याच्या महासत्तेपुढे इराण झुकला नाही. ही विशेष बाब आहे. नेमकी हीच बाब खाजगी संवादामध्ये अनेक देशांनी ट्रम्प यांना समजावून सांगितली आणि तेव्हा कुठे या युद्धखोर आढ्यातखोर डोनाल्ड ट्रम्पच्या डोक्यात प्रकाश पडला असं म्हणावं लागेल. या सगळ्या विषयावर चर्चेसाठी आपल्या सोबत केदार नाईक आहेत. केदार नाईक यांचा परिचय म्हणजे ते आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आहेत, तज्ज्ञ आहेत. त्यांना एका गोष्टीच्या बाबतीत आपण थेट विचारणार आहोत की डोनाल्ड ट्रम्प यांना ही जी उपरती झाली आहे की पुढचे 5 दिवस इराणच्या तेल प्रकल्पांवर आणि तेल साठ्यांवर हल्ले करायचे नाहीत, ही उपरती मनापासून आहे का मजबुरीतून आहे? 48 तासांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी असे जाहीर केले होते की जर इराणने 48 तासांमध्ये होर्मुझ जर ओपन केली नाही तर अमेरिका तिच्या मेजर पॉवर प्लांट्सवर आणि स्टार्टिंग फ्रॉम द बिगेस्ट वन असं ते अटॅक करेल. इराणने याला प्रत्युत्तर देताना असं सांगितलं की होर्मुझ ही आम्ही तर बंद केलेलीच नाहीये आणि जर तुम्ही अमेरिका समर्थक नसाल तर तिथनं तुमची वाहनं निघूच शकतील, पण ती स्वतःच भीतीने जात नाहीयेत अशी त्यांची भूमिका आहे. पण जर अमेरिकेने आमच्या जर इन्फ्रास्ट्रक्चरवर, एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि पॉवर प्लांट्सवर जर हल्ला केला तर मात्र आम्ही होर्मुझ नक्कीच बंद करू आणि त्याचसोबत आम्ही पूर्ण रिजन हा आम्ही अंधकारात ढकलू, कारण की इराण हा पॉवर सरप्लस देश आहे आणि तसेच आम्ही इतर आखाती देशांच्या एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चरवरही हल्ला करू. आणि त्याचसोबत इराणने असं सांगितलं होते की जोपर्यंत आमचं पॉवर प्रोडक्शन पूर्ववत होत नाही आणि आधीच्या पूर्ववत स्थितीला येत नाही तोपर्यंत आम्ही होर्मुझ ओपन अप करणार नाही. त्यामुळे अमेरिका यांनी नक्कीच विचार केला असेल की इराणमधनं आता जर आपल्याला काही डिएस्केलेशन किंवा ज्याला ऑफ रॅम्प म्हणतात तर त्यासाठी त्यांनी विचारपूर्वक ही कृती केलेली असं दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले, त्यांचं असं म्हणणं आहे की गेले 48 तास आमची जी इराणच्या लोकांसोबत जी चांगली चर्चा झाली आणि लुकिंग ऍट द इन डेप्थ आणि डिटेल कॉन्व्हर्सेशन आणि त्याचा टोन आणि टेनॉर बघता आम्हाला असे वाटते की आमचे जे कम्प्लीट रिझॉल्युशन ऑफ हॉस्टिलिटीज या वक्तव्यांमधनं होऊ शकेल
आणि म्हणून आम्ही येते 5 दिवस हे हल्ले थांबवत आहोत. परंतु याचे अजून बाकी जर आपल्याला रॅमिफिकेशन्स बघायचे असतील तर ही सीजफायर नाहीये, हे कंट्रोल्ड डिएस्केलेशन आहे. अमेरिका युद्धाचा टेम्पो कंट्रोल करायला बघतोय आणि मे बी अमेरिकेमध्ये जे डोमेस्टिक प्रेशर वाढत चाललं आहे या युद्धाविरुद्ध हे त्याचंही एक रिफ्लेक्शन आहे. युद्धखोर डोनाल्ड ट्रम्प ज्या वेळेला म्हणतात की पुढचे 5 दिवस ते इराणच्या महत्वाच्या ठिकाणांवर आणि त्यात सुद्धा तेल आणि वायूच्या महत्वाच्या ठिकाणांपलीकडे जाऊन ऊर्जा निर्मिती केंद्रांवर हल्ले करणार नाहीत, तेव्हा या निर्णयाच्या मागे अनेक कारणं असतात. त्यातलं एक प्रमुख कारण आहे ते म्हणजे इराणचा इशारा. अमेरिकेला तो समजलाय असं म्हणायला हरकत नाही. इराणला जगाच्या नकाशावरून पुसून टाकू या अमेरिकेच्या केवळ वल्गनाच ठरलेल्या आहेत. अमेरिकेला कळलंच नाही की इराण आहे कसा आणि वागतो कसा, आणि आपल्या एकूणच कृतीला यश मिळत नाही हे लक्षात येताच त्यातून ट्रम्प यांची हतबलतात समोर आली. होर्मुझची सामुद्रधुनी आपल्यामुळे बंद नाही तर अमेरिकेच्या मूर्खपणामुळे बंद झाली आहे हे जगाला इराणनं यशस्वीरित्या दाखवून दिलं. युद्ध सुरू केलं म्हणून जहाजं होर्मुझ मधून जायला घाबरतायत असं सुद्धा इराणनं जगाला पटवून दिलं. संपूर्ण जगाला आपण एक बाब सांगू इच्छितोय असं इराण सातत्यानं म्हणतोय, आणि ती बाब म्हणजे अमेरिकेनं ऊर्जा क्षेत्रावर हल्ला केला तर सध्या होर्मुझची सामुद्रधुनी जी थोडकी का होईना पण सुरू आहे ती पूर्ण बंद होईल. आखाती देशांच्या तेल आणि जलशुद्धीकरण प्रकल्पावर इराण हल्ले सुरू करेल हे सांगितलं गेलं. त्या देशाचं इतकं नुकसान होईल की त्यातून हे आखाती देश बाहेर पडण्यासाठी अनेक वर्ष लागतील. इराणचा हा इशारा अरबस्तानातल्या देशांच्यासाठी संकट होता. जागतिक ऊर्जा क्षेत्रावरही त्याचे दीर्घकाल परिणाम होणार आहेत हे वेगळं कुणाला सांगायची गरज नव्हती. आणि त्याच निमित्तानं 5 दिवसांची शस्त्रसंधी म्हणजे युद्ध संपण्याच्या दिशेनं झालेली वाटचाल आहे का हा प्रश्न विचारायला हवा. उत्तर देत आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक केदार नाईक. याचं उत्तर आता तरी नाही असं म्हणावं लागेल, कारण की टेक्निकली ही शस्त्रसंधी नसून अमेरिकेने केवळ आम्ही इराणच्या पॉवर प्लांट्स आणि एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ले करणार नसल्याचं सांगितलेलं आहे. त्यांनी इतर टार्गेटच्या बाबतीत कुठलीही स्पष्टता दिलेली नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय की सीज फायर टिकण्यासाठी जो काही एक कंटिन्युअस डायलॉग लागतो, जे काही इंटरमिजियरीज लागतात, जे काही रिस्पॉन्सिबल लिडरशिप लागते, कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स लागतात, तर तसा या दोन्ही देशांमध्ये किंवा दोन्ही साइड्समध्ये पूर्णतः अभाव आहे. इराणचं सेंट्रलाइज नेतृत्व दिवसेंदिवस वीक होताना दिसतंय आणि ते अजून जास्तीत जास्त रॅडिकल लोकांकडे जाताना दिसतंय. त्याचसोबत इराणचे जे प्रॉक्सी प्लेयर्स आहेत त्यांच्यावर त्यांचा किती कंट्रोल आहे याच्यावरही शंका आहे. तिसरी अजून एक महत्वाची गोष्ट की गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिका आणि इस्रायल यांच्यातीलही मतभेद समोर आलेले आहेत आणि त्यामुळे की या शस्त्रसंधी किंवा या 5 दिवसांच्या पॉजच्या बाबतीत इस्रायल किती उत्सुक आहे याच्याविषयी आपल्याला प्रश्नच आहे. म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करता या 5 दिवसांच्या पॉजने युद्ध संपेलच का अशी आत्ता तरी कुठलीही शाश्वती देता येत नाही. आतापर्यंतचे जे लोकलाइज सीज फायर्स आपण बघितलेले आहेत त्याच्यामध्ये इतिहासात आपल्याला असं दिसतं की दोन्ही साइड हे टेम्पररी सीज फायर्स मिलिटरी रिपोझिशनिंग, डिप्लोमॅटिक सिग्नलिंग आणि इंटेलिजन्स गॅदरिंगसाठी वापरतात आणि ते परत स्वतःला बेटर पद्धतीने रिपोझिशन करून युद्धाला परत तोंड फुटतं असं आपल्याला खूप वेळा दिसलेलं आहे. या संपूर्ण स्थितीमध्ये अमेरिकेनं इराणवरचे पुढचे 5 दिवस हल्ले न करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाच्या मागे काय कारणं होती ते आपण टप्प्याटप्प्यानं समजून घेतोय. आणि या सगळ्या प्रवासात एक महत्वाचं आंतरराष्ट्रीय कारण दुर्लक्षून चालणार नाही, ते आहे विविध देशांचा अमेरिकेवरचा दबाव. अमेरिका जे करू पाहतीये ते न इस्रायलच्या भल्याचं आहे, न अमेरिकेच्या, न जगाच्या. असा एक समान संदेश सगळ्या बलाढ्य देशांनी अमेरिकेपर्यंत पोहोचवलेला आहे. अन्य प्रकारचे सल्ले हे पडद्यात मागे सुद्धा अमेरिकेला देण्यात आलेले आहेत. हे सल्ले काय आहेत त्याच्यावर एक नजर टाकूयात. आखाती देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी व्हाईट हाऊसला फोनवर फोन करून सांगितलंय की हे सगळं थांबवा.
अमेरिका इराणवर हल्ले करतीये, पण इराण प्रतिहल्ले हे थेट आखाती देशांवर करतायत हे सांगितलं गेलं. तेल निर्यात अडकल्यानं अब्जावधी डॉलरचं नुकसान होतंय अशी आखाती नेत्यांची अमेरिकेकडे तक्रार होती. होर्मुझची सामुद्रधुनी इराणनं कायमची बंद केली तर ऊर्जा क्षेत्रात हाहाकार माजेल हा विषयही आखाती देशांनी अमेरिकेच्या कानावर घातला. युरोप, ब्रिटन, कॅनडा या बलाढ्य देशांकडून अमेरिकेवर प्रचंड दबाव आहे, युद्ध करण्याचा नसून न करण्याचा. युद्ध अमेरिकेनं सुरू केलंय, त्याचा परिणाम जग भोगतंय या शब्दातही काहींनी अमेरिकेला सुनावलंय. विविध देशांमध्ये महागाई वाढायला लागलेली आहे, लोक बेरोजगार होत आहेत. आपण आपल्या जनतेला उत्तर काय द्यायचं असा सवालही या निमित्तानं उपस्थित झालाय. इराणच्या हिमतीची परीक्षा पाहू नका असा अनेक मित्र देशांचा डोनाल्ड ट्रम्पना सल्ला आहे. इराणनं इस्रायलच्या अशा ठिकाणांवर हल्ले केलेत जिथे यापूर्वी कधीही हल्ले केले नव्हते हे ट्रम्प यांच्या लक्षात आणून दिलं गेलेलं आहे. इराणनं त्यांच्यापासून 4000 किलोमीटर लांब असलेल्या दियोगा गार्सिया या बेटावरही हल्ला केलाय. हा अमेरिकेचा लष्करी तळ आहे. याचा अर्थ 3 आठवडे हल्ले सोसूनही इराणकडे अद्याप बऱ्यापैकी शस्त्रसाठा शिल्लक आहे. ही बाब अमेरिकेला सांगितली गेली आहे. अमेरिकेनं न ऐकल्यास परस्पर संबंधांवर विपरीत परिणाम होईल याचा इशारा थेट आणि स्पष्टपणे अमेरिकेला दिला गेला. आणि म्हणूनच या युद्धात आपण एकाकी पडतोय असा विश्वास आणि तसा मुद्दा अमेरिकेच्या लक्षात आलेला दिसतो आहे. दरम्यान आखाती देशाच्या राष्ट्रप्रमुखांनी व्हाईट हाऊसला फोन करून जे काही कळवलं ते अमेरिकेच्या डोक्यात घुसलंय का हा मुद्दा उरतो. अमेरिका बलाढ्य देश आहे. आखाती देश हे आर्थिकदृष्ट्या त्याच्याच समोर तगडं आव्हान देऊ शकतात हेही विसरून चालणार नाही. अमेरिकेला धुडकावून लावता येत नाहीये अशाच प्रकारचे हे सल्ले आहेत, याबद्दल सांगतायत केदार नाईक. नक्कीच आखाती देशांवर जी इराणने वेळोवेळी अटॅक केलेले आहेत, त्याचसोबत ज्यावेळेस अमेरिकेने इराणला धमकी दिली की तुम्ही 48 तासात होर्मुझ ओपन अप केलं नाही तर आम्ही इराणच्या पॉवर प्लांट्सवर हल्ला करू, तर त्याला इराणचं असं प्रत्युत्तर होतं की आम्ही संपूर्ण रिजन काळोखात ढकलल्याशिवाय राहणार नाही आणि आमचे पॉवर प्लांट्स पूर्ववत झाल्याशिवाय आम्ही होर्मुझ ओपन अप करू देणार नाही. ही नक्कीच आखाती देशांसाठी अतिशय काळजी करण्यासारखी गोष्ट आहे, कारण की त्यांनी आत्ताच शेकडो बिलियन डॉलर्सचा डॅमेज घेतलेला आहे. किंबहुना कतरचे जे रास लफान म्हणून जी ऑइल आणि गॅस रिफायनरी आहे, तर त्याच्यामध्ये असं सांगण्यात येते की त्याची 1/6 17% रिफायनिंग पॉवर ही आता नष्ट झाली असून ती पूर्ववत होण्यासाठी त्यांना साधारणपणे 5 वर्ष लागतील आणि त्यामध्ये कतरला साधारणपणे दरवर्षी $20 बिलियन रेव्हेन्यू फर्गो करावा लागेल. म्हणजे या एका सिंगल अटॅकनी रास लफानवरच्याच कतरला $100 बिलियन नुकसान झालेलं आहे. त्याचसोबत हे जे आखाती देश आहेत त्यांच्यामध्येही त्यांच्या सत्तांवरही प्रेशर वाढताना दिसत आहे. त्यांनी आतापर्यंत इराणवर अटॅक केलेला नाही. इराणवर अटॅक करण्यासाठीही त्यांची स्पेस लिमिटेड आहे. त्यामुळे या स्ट्रॅटेजिक चोखोल्डमध्ये हे आखाती देश सापडले आहेत आणि म्हणून त्यांनी अमेरिकेवर स्वतःचं प्रेशर वाढवण्यासाठी अजून जास्तीत जास्त प्रयत्न केलेले असावेत. आणि ते फक्त स्वतः करत नाहीयेत, त्यासाठी ते भारत आणि चीन या दोघांचाही सहारा घेत आहेत. पण त्याचसोबत आपण विचार करता की फक्त आखाती देशांच्या प्रेशरमुळे अशी गोष्ट झालेली असणं अवघड आहे. एक असं दिसतं की आता अमेरिकेला बूट्स ऑन ग्राउंड उतरवल्याशिवाय, की आता अमेरिका तिथे खूप फौजा तैनात करत आहे आणि ऍक्च्युअल अमेरिकन फौजा ग्राउंडवर डिप्लॉय केल्याशिवाय अमेरिकेला इथनं फार जास्त अजून स्ट्रॅटेजिक आउटकम्स दिसत नाहीयेत. आणि अमेरिकन फौजा इराणमध्ये तैनात करणं हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकीय करिअरसाठी, रिपब्लिकन पार्टीच्या मिड टर्म इलेक्शनसाठी आत्मघातकी ठरू शकतं. त्यामुळेही कदाचित चेंज इन कोर्स आलेला असावा.